कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? मी पण बरी आहे. काल माझ्या भावाच्या शेतात मी गेली होती. माझ्या भावाच्या शेतातल्या ह्या शन्या आणल्या. हे बघा, ह्या शन्या आहेत. याला म्हणतात शन्या. तुम्ही मला सांगा कमेंट करून की याला तुम्ही काय बोलता. तर आता हे काय करायचं, आता मी कापल्या ह्या कापून याला मीठ लावणार आहे. हे माझे वडील लहानपणी, आमच्या आई वडील लहानपणी, आमच्या घरी पण शेत आहे ना, माझ्या भावाच्या घरी शेत आहे. तर मी जेव्हा लहान होती ना, तेव्हा हे माझे वडील अशा शेरण्या आणायच्या आणि कापून सुकवायच्या, सुकून मीठ लावून सुकवायच्या. त्याची पावसाळ्यात हे भाजून पण खाऊ शकतो आपण आणि भाजी पण खाऊ शकतो त्याची. म्हणजे हा बरे. आणि दुसरी गोष्ट फायदा हा आहे याचा की ह्याने कुठली बिमारी होत नाही आणि रोग आहे. कारण थोड्याशा कडवट आहेत ह्या, थोडा आहे, जास्त नाही. तर कुठली पोटातली काही गॅस वगैरे, ॲसिडिटी वगैरे असते हे याने कमी होतात, रोगराई कमी होतात असे माझे वडील बोलत होते. आणि मलाही अनुभव आहे त्या गोष्टीचा. तर असं तर हरभरा पण आणला आम्ही काल. हे बघा, हे शेंडे. आता याची काय करणार मी, याच्यात डाळ टाकून करणार आहे. तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ, काय पण तुरीची डाळ खूप छान होते. आता याची मी भाजी बनवणार आहे आणि हे सुकून कापून सुकत घालणार आहे मीठ लावून. हरभरा पण आणला.